नमस्कार, मी ऋतुजा. पुस्तकामृत या आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आहे आपल्या आजचे पुस्तकामृत या उपक्रमाचा 10वा भाग आणि आजचा आपला विषय आहे आपलं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठीचे 4 सोपे आणि अतिशय प्रभावी असे मार्ग. आपल्याला सर्वांनाच आपलं स्वप्न हे पूर्ण तर करायचंय, पण ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी काही खास मार्ग आज आपण बघणार आहोत. पहिला मार्ग, सतत ज्ञान मिळवत राहणं. आपल्याला जी गोष्ट साध्य करायची आहे त्याबद्दल जर थोडीफार माहिती आपल्याला असेल तर ते पुरेसं आहे का? जे स्वप्न आपण पाहिलंय, जे ध्येय आपल्याला गाठायचंय त्याबद्दल जर आपल्याला वरवरची माहिती असेल तर चालेल का? अजिबात नाही. सतत शिकत राहणं, सतत ज्ञान मिळवत राहणं, माहितीचा साठा आपल्याजवळ असणं फार गरजेचं आहे. आणि त्या मिळवलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोगही करता यायला हवा. तशी क्षमता आपल्यात हवी, तेही गरजेचं आहे. या संपूर्ण प्रवासात अनेक टप्पे येणार आहेत. अनेकदा सुखाची हलकीशी झुळूक अनुभवायला मिळेल. अनेकदा अपयशाची झळही सोसावी लागेल. अनेकदा काय, बऱ्याचदा प्रवासाचा थकवा सुद्धा जाणवेल. पण मग तरीही या सर्व फेजेस मधून जात असतानाही माझं ध्येय हे जर मनाशी माझ्या पक्क असेल तर ह्या फेजेस येतील आणि निघून जातील. हे सर्व सुरू असतानाही आपण जर आपली सतत शिकत राहण्याची सवय मोडता कामा नये. म्हणजे ह्या सर्व फेजेस मधून जात असताना आपली जी सतत ज्ञान मिळवण्याची जी सवय आहे आपण स्वतःला लावलेली, ती आपल्याला मोडायची नाहीये. जेणेकरून काय होईल, आपलं स्वप्न सतत आपल्या डोळ्यासमोर राहील. यानंतरचा म्हणजे दुसरा मार्ग असा आहे की सकारात्मक विचारानेच दिवसाची सुरुवात आणि शेवट व्हायला हवा. कारण दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करणं याबरोबरच काय महत्वाचं आहे तर रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा माझ्या मनात सकारात्मकच विचार आहे ना हे पडताळून पाहणं. समजा मी असं ठरवलंय की सकारात्मकतेने दिवसाची सुरुवात करायची, सकारात्मक काम करून दिवसाची सुरुवात करायची आणि मी हे छान फॉलो सुद्धा करतेय काही दिवस. एक दिवस समजा असं झालं की रात्री झोपण्यापूर्वी अतिशय वैतागून चिडचिड करून आपण झोपलो, तर पुढच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आपण उठू शकू का त्या सकारात्मक विचाराने, सकारात्मक त्या ऊर्जेने? तर कदाचित हे शक्य नाही होणार. का तर आदल्या दिवशी रात्री आपण चिडचिड करून वैतागून झोपलोय आणि आपण काही दिवसांपूर्वी जो संकल्प केलाय की मी सकारात्मकतेनेच माझ्या दिवसाची सुरुवात करणार, पॉझिटिव्हच माझं मी काम पहिले माझ्या आवडीचं काम सुरू करणार आणि अगदी पॉझिटिव्हली ते करणार. तर हे छान रुटीन लागलंय तोपर्यंत ठीक आहे, पण एक दिवस जरी आपला वैतागून चिडचिड करून निराश मनाने अस्वस्थ आपण जर झोपलो तर त्यानंतरचे दिवस त्यानंतरच्या दिवसांची सुरुवात आपली सकारात्मकतेनेच होईल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे जसं दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करणं गरजेचं आहे, सकारात्मक विचार त्यावेळेस मनात असणं जसं गरजेचं आहे, तसं दिवसाच्या शेवटी सुद्धा म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा सकारात्मकच विचार आपल्या मनात असायला हवे, हे सुद्धा महत्वाचं आहे. तर हा आहे दुसरा मार्ग आणि जो अतिशय महत्वाचा आहे असं मला वाटतं. तिसरा मार्ग आहे आपली अंतःप्रेरणा सतत जागृत असू द्या. सर्वात आधी हे पडताळून पाहणं गरजेचं आहे की कोणी सांगतंय म्हणून किंवा यश मिळाल्यानंतर लोकांनी वाहवा करावी म्हणून आपण आपलं स्वप्न पूर्ण करतोय का? म्हणून आपल्याला आपलं ध्येय गाठायचंय का? खरं तर माझं हे जे स्वप्न आहे, हे जे माझं ध्येय आहे ते गाठण्यासाठी मी रोज मेहनत करतोय, मला त्यातून आनंद मिळतोय, रोज मला नवीन काहीतरी शिकायला मिळतोय आणि मी हे सगळं चांगल्या हेतूने करतोय. इतरांच्या व स्वतःच्या भल्याचा विचार यामागे आहे. जर असं आपल्याला वाटत असेल आपलं स्वप्न पूर्ण करताना त्या प्रोसेसमध्ये जर हे विचार मनात असतील, जर अशी भावना त्यामागे असेल, तर मला नाही वाटत की आपल्याला कोणी सांगण्याची गरज आहे की बाबा रे तू तुझं हे स्वप्न पूर्ण करावंस, लवकरात लवकर तू तुझं हे स्वप्न पूर्ण कर. खरं तर असं पुश करणारे लोक आयुष्यात असणं हे खरं भाग्य आहे आपलं, जर आपल्या आयुष्यात असे लोक असतील तर. पण तरी सुद्धा स्वतःची अंतःप्रेरणा सर्वात जास्त का महत्वाची आहे तर आपला दृष्टिकोन कसा आहे आपल्या स्वप्नाकडे बघण्याचा, आपल्या ध्येयाकडे बघण्याचा, हे त्यामुळे ठरत असतं. म्हणून स्वतःची अंतःप्रेरणा ही सर्वात जास्त महत्वाची आहे. चौथा, शेवटचा आणि अतिशय महत्वाचा मार्ग म्हणजे अपयशाची भीती बाळगून न जगणं.
आपल्यापैकी अनेकांना ध्येयाच्या प्रवासात कुठल्या ना कुठल्या वळणावर ही भीती घेरतेच, अपयशाची भीती. मला माझं हे स्वप्न पूर्ण करताच आलं नाही तर? हा प्रश्न जेव्हा आपल्याला पडतो तेव्हा एक लक्षात घ्यायला हवं की माझ्या प्रयत्नांचं मोजमाप करण्यात मी कमी पडतोय का? कारण स्वप्नांमागे केवळ आपल्याला धावत राहायचं नाहीये. प्रवासातला प्रत्येक टप्पा महत्वाचा आहे, प्रत्येक वळण महत्वाचं आहे. एक खूप छान उदाहरण द्यावंसं वाटतं या संदर्भातलं थॉमस अल्वा एडिसन यांचं. बल्ब तयार करताना जेव्हा 10,000 वेळा ते अपयशी झाले तेव्हा अपयशाकडे सुद्धा सकारात्मक दृष्टिकोनातून पाहताना ते म्हणाले होते की मी अपयशी नाही झालो तर कुठल्या 10,000 मार्गांनी विद्युत तयार करता येऊ शकत नाही, निर्माण होऊ शकत नाही, हे मी शोधून काढलंय. म्हणजे बघा, सतत कार्यशील राहण्याचा संदेश ते आपल्याला त्यांच्या कार्यातून देतात की इतक्यांदा अपयश येऊन सुद्धा त्यांनी त्याच्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघितलंय. आणि म्हणूनच आपल्याला त्यांच्या चरित्राची भुरळ पडल्याशिवाय राहत नाही, कारण त्यांचा दृष्टिकोनच तसा होता. तर हे 4 मार्ग जे मी आजच्या व्हिडिओत सांगितले ते मला असं वाटतं की सर्वात सोपे आणि प्रभावी ठरतील आपल्या यशप्राप्तीच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये. आणि हे मी स्वतः माझ्यासाठी बनवलेले मार्ग आहेत जे मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते, म्हणून हा आजचा आपला व्हिडिओ होता. तर अशा प्रकारे आजचे पुस्तक अमृत या आपल्या उपक्रमाचे 10 भाग पूर्ण झाले आहेत. पुढचा भाग लवकरच चॅनलवर पोस्ट करण्यात येईल. हा भाग कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.